दास तो तोच असतो ज्याच्यासाठी सेवा हाच धर्म असतो, आणि जो शत्रूसारखा वागतो तो मृत्यूला पात्र असतो. रामलीलेच्या रंगमंचावर उभा राहून परशुरामाची भूमिका साकारणारा तो तरुण, वय अवघं 21 वर्ष, नाव अक्षत प्रताप सिंह. परिसरातील लोक त्याला राजा या नावानेही ओळखतात. त्याचा आवाज कडक, देहबोली रागाने भरलेली, आणि रंगमंचावर त्याची उपस्थिती इतकी प्रभावी होती की समोर बसलेले लोक त्याच्या अभिनयाकडे एकटक पाहत राहायचे. अक्षत फक्त अभिनय करत नव्हता, तर तो संपूर्ण रामलीलेची पटकथाही स्वतः तयार करायचा. कोणता प्रसंग कसा सादर करायचा, कोणती भूमिका साकारणार, कोणता संवाद नेमक्या कुठल्या ठिकाणी बोलायचा, हे सगळं तो स्वतः ठरवायचा. रामलीला सुरू होण्याच्या साधारण 1 महिना आधी तो आपल्या मित्रासोबत बसून पूर्ण पटकथा लिहायला सुरुवात करायचा. त्याला नेहमी रागीट स्वभावाच्या भूमिका साकारायला सर्वात जास्त आवडायचं, म्हणून तो बहुतेक वेळा स्वतःच रावण किंवा परशुरामाची भूमिका साकारायचा. आणि जसा तो रंगमंचावर उभा राहायचा तसं वाटायचं की तो त्या पात्रात पूर्णपणे बुडून गेला आहे. पण त्या क्षणी तिथे बसलेल्या कुणालाही याची कल्पना नव्हती की काही दिवसांनी हाच तरुण एका अशा घटनेशी जोडला जाणार आहे जी संपूर्ण देशाला हादरवून टाकेल. अक्षत एका सधन कुटुंबातून होता. त्याचे वडील मानवेंद्र सिंह, वय सुमारे 50 वर्षे. ते वर्धमान पॅथॉलॉजीचे मालक होते आणि मद्य व्यवसायातही त्यांचा मोठा हात होता. त्यांच्याकडे एकूण 12 पॅथॉलॉजी केंद्रे आणि 2 दारूची दुकाने होती. हा व्यवसाय ते आपल्या भागीदार भक्तिवर्धन सिंह यांच्यासोबत चालवत होते. लखनौमधील आशियाना भागातील सेक्टर एलमध्ये त्यांचं मोठं घर होतं. घराच्या छतावर 2 मोबाईल टॉवर बसवलेले होते, ज्यामुळे त्यांना भाड्याचं उत्पन्न मिळत होतं. परिसरातील रामलीला आणि इतर सण उत्सवांचे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये मानवेंद्र सिंह नेहमी पुढे असायचे. अक्षत व्यतिरिक्त त्यांना 17 वर्षांची मुलगी कृती ही होती. ती APS शाळेत शिक्षण घेत होती. बाहेरून पाहिलं तर त्यांच्या आयुष्यात कोणतीच कमतरता नव्हती. पण वेळ कधी आयुष्याला कोणत्या वळणावर नेईल हे कुणालाच ठाऊक नसतं. आणि या प्रकरणात सगळं बदललं त्या दिवशी, जेव्हा अचानक मानवेंद्र सिंह बेपत्ता झाले. 20 फेब्रुवारीची सकाळ. त्यांचे मित्र त्यांना फोन करत होते, पण त्यांचा फोन बंद लागत होता. दुपारपर्यंत संपर्क झाला नाही तेव्हा त्यांनी अक्षतला फोन करून विचारलं. अक्षतने सांगितलं, बाबा कामानिमित्त सकाळी लवकर दिल्लीला गेले आहेत आणि उद्या दुपारपर्यंत परत येतील. हे ऐकून सर्वजण त्या क्षणापुरते शांत झाले. पण दुसऱ्या दिवशी दुपार उलटून गेली तरी मानवेंद्र सिंह ना परतले ना त्यांचा फोन सुरू झाला. चिंता वाढू लागली. 22 फेब्रुवारी उजाडली, तरीही त्यांचा काहीच मागमूस नव्हता. महत्वाची गोष्ट म्हणजे मानवेंद्र सिंह कधीच आपला फोन बंद ठेवत नसत, आणि जरी कधी बंद झाला तरी नंतर सर्वांना परत फोन करत असत. म्हणूनच त्यांच्या मित्रांना आणि भागीदारांना शंका येऊ लागली. त्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या धर्मेंद्र सिंह यांना फोन करून सर्व माहिती दिली. धर्मेंद्र सिंह यांनी अक्षतला बोलावून विचारलं, तुझे बाबा नेमके कुठे आहेत? अक्षतने पुन्हा तेच सांगितलं. सकाळी 6 वाजता त्यांनी मला उठवून सांगितलं की मी दिल्लीला जातोय आणि उद्या परत येईन. याच क्षणापासून मानवेंद्र सिंह बेपत्ता असल्याची बातमी संपूर्ण परिसरात पसरली. घरात 2 लहान मुलं, आई काही वर्षांपूर्वीच वारलेली, आणि आता वडीलही अचानक गायब. ही कल्पनाच सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी होती. म्हणून परिसरातील लोक एकत्र आले आणि मानवेंद्र सिंह यांचा शोध सुरू झाला. सर्वांनी अक्षतला पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायला सांगितलं. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात समोर आलं की मानवेंद्र सिंह यांचा व्हॉट्सॲप 20 फेब्रुवारीच्या रात्री 1:36 सक्रिय होता. त्यांच्या मोबाईलची शेवटची लोकेशन काकोरी भागातील त्यांच्या एका पॅथॉलॉजीकडे दाखवत होती. पण तिथे तपास केल्यावर त्यांचा फोन सापडला नाही. हा सगळा प्रकार अत्यंत गोंधळात टाकणारा होता. सर्वजण शोधात गुंतलेले असताना पोलिसांकडे एक व्यक्ती आली.
आणि त्याने असा खुलासा केला ज्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो होता मानवेंद्र सिंग यांचा जवळचा ओळखीचा आणि कुटुंबाचा कायदेशीर सल्लागार. त्याने पोलिसांना स्पष्ट सांगितलं, तुम्ही ज्या माणसाला शोधत आहात त्याचं सत्य घरातच लपलेलं आहे. हे ऐकताच पोलीस थेट घरात पोहोचले. अक्षत तिथेच होता. तो अजूनही वडिलांना शोधत असल्याचं नाटक करत होता. फोन करत होता, लोकांशी बोलत होता. पण यावेळी पोलीस त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. त्याला बसवण्यात आलं आणि चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तो तेच सांगत राहिला, बाबा दिल्लीला गेले आहेत. पण यावेळी प्रश्न खोल होते. वेळ जुळत नव्हती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वडील घरातून बाहेर गेलेले दिसत नव्हते. मोबाईलची लोकेशन वेगळी सांगत होती. हळूहळू त्याचा आत्मविश्वास ढासळू लागला. त्याचा आवाज अडखळू लागला आणि शेवटी तो पूर्णपणे तुटला. त्याने हळू आवाजात सांगितलं, बाबा आता या जगात नाहीत. त्या क्षणापासून ही केस पूर्णपणे बदलली. पोलिसांनी विचारलं, काय झालं होतं? आणि मग अक्षत बोलायला लागला. तो परत घेऊन गेला त्या रात्रीकडे. 20 फेब्रुवारी रात्री उशिरा मानवेंद्र सिंग घरी आले होते आणि तिघे, अक्षत, कृती आणि मानवेंद्र एकाच खोलीत झोपले होते. पण अक्षत झोपलेला नव्हता. तो शांत पडलेला होता. पण त्याच्या मनात खूप मोठं वादळ चालू होतं. सुरुवातीला त्याने पोलिसांना सांगितलं की करिअरवरून वाद झाला. वडील त्याला डॉक्टर बनवू इच्छित होते. त्याला व्यवसाय करायचा होता आणि रागाच्या भरात त्याने गोळी झाडली. पण तपास जसजसा पुढे गेला तसं स्पष्ट झालं हे खरं कारण नव्हतं. खरं कारण खूप आधीपासून तयार होत होतं, जेव्हा अक्षत फक्त 11 वर्षांचा होता. त्याच्या आईचं निधन झालं. ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी धक्का देणारी घटना होती. पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात अजून एक गोष्ट घडली, ज्याने त्याचं संपूर्ण मन बदलून टाकलं. आईच्या नातेवाईकांनी त्याच्या मनात वारंवार एकच गोष्ट टाकली, तुझ्या आईच्या मृत्यूसाठी तुझे वडील जबाबदार आहेत. लहान वय, भावनिक धक्का आणि सतत एकाच गोष्टीची पुनरावृत्ती यामुळे अक्षतच्या मनात एक ठाम विश्वास तयार झाला की त्याचे वडील चुकीचे आहेत. तो मोठा होत गेला, पण हा विचार त्याच्या मनात अजून घट्ट होत गेला. वडिलांविषयी प्रेम कमी झालं आणि त्या जागी राग, द्वेष आणि तिरस्कार वाढत गेला. वडिलांनी काहीही केलं तरी त्याला ते चुकीचंच वाटायचं. शिस्त लावली तर त्रास, अभ्यास सांगितला तर दडपण, काळजी घेतली तर नियंत्रण. म्हणजेच त्याच्या नजरेत वडील हे बाप राहिले नव्हते तर शत्रू झाले होते. यानंतर घरात चोरी झाली आणि त्यात अक्षतच सामील असल्याचं समोर आलं. वडिलांचा विश्वास तुटला. ते कडक झाले आणि हे सगळं पाहून अक्षतच्या मनातला राग अजून वाढला. आणि मग आला तो दिवस, 19 फेब्रुवारी 2026. घरात पैशांवरून मोठा वाद झाला. संशय पुन्हा अक्षतवर गेला. वाद वाढला, हातघाई झाली आणि रागाच्या भरात मानवेंद्र सिंग यांनी त्याला थप्पड मारली आणि त्याच्यावर बंदूक रोखली. तो क्षण साधा नव्हता. त्या एका क्षणात आईच्या मृत्यूचा राग, नातेवाईकांनी भरलेला द्वेष, वर्षानुवर्ष साचलेली चीड आणि अपमान हे सगळं एकत्र आलं. त्या रात्री अक्षत झोपला नव्हता. तो निर्णय घेत होता. आणि पहाटे 4:30 तो उठला, रायफल उचलली आणि थेट आपल्या वडिलांच्या डोक्यावर गोळी झाडली. एक गोळी आणि सगळं संपलं. यानंतर त्याने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. तुकडे केले, पुरावे नष्ट केले, लोकांना दिशाभूल केली.
पण शेवटी सत्य समोर आलंच. घरातून निळा ड्रम सापडला आणि त्यात सगळं सत्य बंदिस्त होतं. अक्षतने कबूल केलं. पण त्याने सुरुवातीला दिलेलं कारण खोटं होतं. अक्षतने वडिलांना एका भांडणामुळे नाही मारलं. त्याने वडिलांना मारलं कारण त्याच्या मनात वर्षानुवर्ष भरलेला हा विश्वास होता की माझ्या आईच्या मृत्यूसाठी माझे वडीलच जबाबदार आहेत.